ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, शैलजा राजे लिखित गुलाबाचे गेंद या पुस्तकातून एका सुंदरशा कथेचं कथन करते आहे. शीर्षक आहे नंदू. ती बातमी ऐकली आणि मन क्षणभर सुन्न झालं. आतून एक विलक्षण असा कढ आला. दुसऱ्याच क्षणी मनानं निर्वाळा दिला. झालं ते ठीक झालं. सुटली ती आणि बाकीचेही. खरं तर जेमतेम 27-28 वर्षांची नंदू गेली म्हणून मी हळहळायला हवं होतं. स्वभावानुसार माझे डोळे चटकन भरून यायला हवे होते. मी हळहळलेही नाही, पण त्या माझ्या हळहळण्यापेक्षा माझ्या मनानं टाकलेला सुटकेचा निश्वास अधिक मोठा होता, खरा होता. नंदू माझ्या मुलीच्या वर्गातली, तिच्याच वयाची, 5 भावांची एकुलती एक लाडाची बहीण, आपल्या सर्व भावांच्यातली लहान बहीण, आई वडिलांचे शेंडे फळ, लाडाकोडाची, फार फार लाडकी सर्वांचीच, भावांची, मोठ्या भावजयांची, घरातल्या नोकर चाकरांची सुद्धा. कुणालाही आवडावी अशीच होती नंदू. गोरी, नितळ, टप्पोऱ्या डोळ्यांची, अगदी भाबडी. मुलींबरोबर कधी घरी आली तरी लाडे लाडे बोलणारी. ऐकताना सुरुवातीला मला ते बोलणे थोडं नाटकी वाटलं होतं, पण मग कळून चुकलं हे सारं अगदी सहजच आहे, मुळातलं आहे. एका लाडूबाईचं ते लाडे लाडे बोलणं आहे, हाडी मासी भिनलेलं. मला आठवतंय, एक दिवस ती आपल्या वहिनीच्या मंगळागौरीचं आमंत्रण द्यायला आली. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा आपल्या मैत्रिणीशी केल्या न मग आत येऊन मला विचारायला लागली, आंटी आज हॅव यू थोडं टाईम? तिचं हे असलं मराठी माझ्या परिचयाचं होतं. खरं तर तिला मराठी नीटसं बोलताच येत नव्हतं. आईशी थोडंफार मोडकं तोडकं मराठी बोलत असेल तेवढंच. तिच्या त्या खास इंग्लिश बोलण्याचंच घरात कौतुक होतं, केवळ ते तिचं होतं म्हणूनच. तिच्या प्रश्नाची मला मजा वाटली, हसूही आलं. तरी पण मी विचारलं, का ग, मला वेळ आहे का नाही, हे कशाला हवं तुला? ओ आंटी, टुडे आमच्या हाऊसमध्ये वहिनीची वर्शिप आहे, मंगळवारची, ट्यूजडेची. काय समजायचं ते मी समजले. मी हो म्हणाले तशी ती एकदम खुश झाली. टाळ्या वाजवीत म्हणाली, ओ हाऊ स्वीट ऑफ यू. 12-13 वर्षाच्या मुलाचं ते टाळ्या वाजवणं, एवढ्याशा होकारानं एवढं खुश होणं, ह्या साऱ्याच गोष्टी हास्यास्पद होत्या. पण त्या केवळ नंदूच्या होत्या म्हणूनच तिला शोभून दिसत होत्या. त्याचं हसू न येता गंमत वाटत होती. नंदू मोठी होत होती, कॉलेजला गेली होती. हाऊस म्हणून, गंमत म्हणून माझी मुलगी, तिच्या इतर मैत्रिणी कधीतरी साडी नेसत होत्या. पण नंदूला ते कधीच जमलं नाही. आय डोंट लाईक इट असं म्हणून ती आपल्या मैत्रिणींचा आग्रह सुद्धा मोडून काढायची. वरण भात, दूध पोळी, तिखट मसाले अजिबात नको असं तिचं खाणं होतं. 17-18 वर्षांची नंदू कॉलेजमधून आली की फाटकामधून ओरडायची, ओ मॉम, आय एम टेरिबली हंग्री. मग नंदूसाठी एखाद्या बहिणीची धावपळ. आजूबाजूला आमच्या सर्वांच्याच मनात यायचं, कसं होणार बाई ह्या मुलीचं, अजून किती लहान मुलासारखी वागते ही. म्हणता म्हणता लग्नाची वेळ येईल आणि सुदैव की दुर्दैव
SYला असतानाच नंदूच्या लग्नाची अक्षत घेऊन तिचे आई वडील आले. स्थळ पाहतोय असा पुसटचा उल्लेखही कधी ऐकला नव्हता आणि एकदम हे असं निमंत्रण. माझं आश्चर्य मला स्वस्थ बसू देईना. मी तिच्या आईला तसं विचारलंही. आनंदानं फुललेल्या चेहऱ्यानं त्या म्हणाल्या, अहो, मला तरी कुठे माहीत होतं काय. आत्ताशी तर 18 वर्षांची झाली आहे, पण योगच बलवत्तर. बोलता बोलताच लग्न जमलं. खरं? कसं? माझा कुतूहलाचा प्रश्न. अहो, आमचा मोहन, त्याच्या बँकेतल्या त्याच्या मित्राचा हा मामे भाऊ, अमेरिकेला असतो. वयानं फार नाही, 25वंच वर्ष आहे बघा नंदूला. पण मग लग्न कसं जमलं? मी पुन्हा विचारलं. तेच तर सांगते. तो आला तसे त्याच्या आईवडील लग्नासाठी मुली बघत होते. आमच्या मोहनला हे कळलं. त्यानं सहज नंदूला दाखवली न पसंत केली त्यांनी. त्याला म्हणे इंग्लिश बोलणारी, सगळे मॅनर्स नीट पाळणारी मुलगी हवी होती. दोघांच्या खाण्यापिण्याच्या आवडीही जुळल्या हो. नंदू अगदी खुश आहे. घरची माणसंही खूप चांगली आहेत बघा. नशीब काढलं हो आमच्या नंदूनं. बाकी ती तशी पहिल्यापासून नशीबवानच. 5 भावांची एवढीच बहीण. अगदी हौसेनं सारं करत आहेत. मी लग्नाला गेले होते. शालू नेसलेली नंदू खरंच खूप मोहक दिसत होती. पण ठिकठिकाणी शालूला पिन्स लावल्या होत्या. एकदा तिच्या सासरचं कुणीतरी बोलताना ऐकलं, अहो, साडीची सवयच नाही तिला. बाकी त्या वाचून तिचं काही अडणार नाही म्हणा, घालेल फ्रॉक्स. नंदू हनीमूनला उटीला गेल्याचं मुलीनं सांगितलं. मनात आलं, ही नंदू या साऱ्या जीवनाला कशी काय सामोरी जाणार आहे कुणास ठाऊक. पण हनीमूनहून परत आलेली नंदू कशी प्रफुल्लित दिसत होती. नवऱ्याचं कौतुक त्याच लाड्या लाड्या आवाजात सांगत होती. ती हनीमूनहून आली न लागलीच मुंबईला गेली. तिच्या पासपोर्टची व्यवस्था लवकर व्हावी म्हणून. 4-8 दिवसांनी नंदूही सासरी गेली. तो अजून तिथेच होता. त्याला निरोप देऊन नंदू परत आली. ती काहीशी बावरलेली, भेदरलेली वाटली. नंदूची BAची परीक्षा झाल्यावर जाणार असं मुलगी म्हणाली, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षांची मुदत. पण त्याचं काय एवढं. माझी भाची तर लग्नानंतर 2 वर्षांनी गेली होती. हनीमून नंतर लागलंच गर्भारपण, मग बाळंतपण, मग मुलाचे आजारपण. यानं तिचं जाणं लांबलं. 1.5 वर्ष काय हा म्हणता संपून जाईल. नंदूच्या नवऱ्याची पत्र येत होती, फोन येत होते. ती पत्र घेऊन ती मुलीकडे यायची. मीच कधीतरी म्हणायची, अगं नंदू, नवऱ्याची पत्र अशी दाखवायची नसतात दुसऱ्याला. ओ आंटी, शी इज नॉट दुसरा, शी इज माय फ्रेंड. मी गप्प बसले. पण एक दिवस सहज मुलीला विचारलं, काय लिहितो ग तो पत्रात? काय लिहिणार? अगदी मित्रानं लिहावं तशी पत्र असतात त्याची. खूप छान लिहितो हं तो पत्र. नंदूच्या तिकडे जाण्याबद्दल काय म्हणतोय? मी उगाचच विचारलं. त्याबद्दल काय लिहिणार? तिची BAची परीक्षा झाली की ती जाणारच, हे ठरलंय की आधी. तुझ्या मनात संशयच फार. मधल्या मेच्या सुट्टीत नंदू सासरी गेली. चांगली 15-20 दिवस राहिली. लग्न झालं तरी नंदू अजून रोज साड्या नेसतच नव्हती. पण आता सासूचा निरोप होता, फक्त साड्याच घेऊन ये. इथं साड्याच नेसायला हव्यात, कारण घरात मोठी माणसं आहेत. नंदूला खरोखरच घरातलं असं काही माहीत नव्हतं. घरकाम कसं करायचं ह्याची कल्पना नव्हती. सासूनं ते ट्रेनिंग देण्यासाठी बोलवलंय असं नंदूनच सांगितलं होतं. जाताना नंदू म्हणत होती, नाऊ आय विल लर्न एव्हरीथिंग, टू कुक, टू सर्व,
जाताना उत्साहानं गेलेली नंदू परत आली ती मात्र पुन्हा पहिल्याप्रमाणेच भेदरलेली, बावरलेली. कितीतरी दिवसात आमच्याकडे फिरकलीच नाही. मुलीला विचारलं तर म्हणाली, अगं अभ्यासाला लागलीये. आतापासून? आत्ता कुठं जून महिना उजाडतोय. पण म्हणते फर्स्ट क्लास मिळवायचा आहे. फर्स्ट क्लास मिळाला की तिकडे दुसऱ्या कोर्सला खूप स्कोप असतो म्हणे. पण आई, नंदूच्यात की नाही काहीतरी बदल झालाय बघ. म्हणजे काय ग? पूर्वीसारखं बोलत नाही, हसत नाही, गप्प गप्पच असते. मुलीच्या बोलण्याकडे मी फारसं लक्ष दिलं नाही. या वयात या मुलींचे असेच बदलते मूड्स असतात असं मनाशी म्हणाले. त्यात नंदूचं तर लग्न झालेलं, पोरवयच आहे तसं, येत असेल नवऱ्याची आठवण, असं काही बाही मनाशी म्हणत राहिले. नंदू खूपच दिवसात दिसली नव्हती आणि दिसली तेव्हा एकदम बरीच वाळलेली वाटली. तिच्या आईजवळ चौकशी केली तेव्हा त्या म्हणाल्या, काय झालंय तेच कळत नाही. परवा मुद्दाम आम्ही दोघं तिच्या सासरी जाऊन आलो तर सासूबाई माझ्याशी नीट बोलल्याही नाहीत. मानपानात तर आम्ही काहीच कमी केलं नव्हतं. न त्यांचं आता एवढ्या महिन्यांनंतर काय हो. बरं नंदू ही नीट काही सांगत नाही. एवढं वर्ष संपलं न ती तिकडे गेली की आम्ही सुटलो. मलाही तेच वाटत होतं. मीही त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. मी म्हणाले, जावई चांगला आहे ना, मग कशाला हवी काळजी. नंदूचं कॉलेज आणि घर याखेरीज कुठंही जाणं येणं उरलं नव्हतं. एकटीच कुठंतरी सुन्न नजरेनं पाहत बसलेली दिसायची. आईला म्हणायची, मला लवकर तिकडे त्याच्याकडे जाऊ दे. मी नाही बसणार परीक्षेला, मला तिकडे पाठवा. पण अलीकडे तिकडून पत्र येणंही बंद झाल्याचं मुलीकडून कळलं. आणि एक दिवस नंदू रडत रडत आमच्याकडे आली. मुलीला म्हणाली, टेल मी द ट्रुथ. एम आय मॅड? चल ग, कोण म्हणेल तुला वेडी? माय मदर इन लॉ, हिज मदर. मी ऐकत होते, नंदूकडे पाहत होते. तिच्या डोळ्यातली चमक नाहीशी झाली होती. ते कसे संवेदना शून्य दिसत होते. मला राहवलं नाही. मी पुढे झाले, नंदूला जवळ घेतलं. म्हणाले, तू कसला विचार करू नकोस बरं, अभ्यासाला लाग कशी. आणि मी मुलीला बजावून ठेवलं, नंदूला एकटी टाकू नकोस म्हणून. मुलगी जात होती पण हिरमुसली होऊन परत येत होती. म्हणत होती, अगं नंदू बोलतच नाही, पुस्तकात डोकं खुपसून बसते. नंदूची परीक्षा झाली, तिचा रिझल्ट लागला. या लोकांनी तिला तिकडे पाठवण्याची खटपट सुरू केली, पण दुसऱ्या बाजूनं काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. तारांना उत्तर येत नव्हतं. आणि एक दिवस वकिलाकडून नोटीस आली, घटस्फोटासाठी अनेक आरोप. नंदूच्या वडिलांनी तिला कशी तरी कोर्टात उभी केली, पण नंदू नीट बोलतच नव्हती. नुसतंच म्हणत होती, ही इज माय हजबंड, आय विल कुक फॉर हिम. नंदूची सासू म्हणाली, लग्नातच आम्हाला संशय आला होता, पण वाटलं वय लहान आहे, बावरली असेल. पण नंतरही तेच. या मुलीला काहीही समजत नाही. बोललेलं सुद्धा 5 वर्षांच्या मुलीसारखी वागते. या लोकांनी फसवलं आम्हाला. नंदूच्या भावांनीच पुढाकार घेऊन त्यांना घटस्फोट दिला. नंदू तर सुन्नच होऊन गेली होती. त्या धक्क्यानं आई गेली. जगाचं भान हरवलेली, BA उत्तम रीतीनं पास झालेली नंदू घरावर एक बोजा होऊन बसली होती. आपले भाऊ आपल्याला नवऱ्याकडे पाठवत नाहीत म्हणून त्यांच्यावर चिडत होती. भावजयांच्या अंगावर वेळी हात टाकत होती. मी स्वयंपाक करणार म्हणून स्वयंपाकघरात धुमाकूळ घालत होती. पातेलभर पाणी नुसतंच उकळत ठेवायची न म्हणायची, आय एम मेकिंग अ मटन करी फॉर हिम. तिच्याकडं पाहवत नव्हतं.
एकच ध्यास, मला तिकडे जायचं आहे, तो माझी वाट पाहतोय, तुम्ही सारे दुष्ट आहात. अशी तिनं 8-10 वर्षे काढली त्या एका ध्यासात. कुणी भेटलं की त्याला आपलं लग्न झाल्याचं सांगत होती, लवकरच तिकडे जाणार म्हणत होती. बॅग सदा हातात घेऊन उभी असायची. ती बॅगही तिच्यासारखी रिकामी असायची. आणि आता कळलं, ती गेली, झिजून झिजून गेली. कारण नंतर खाणं पिणंही कमीच झालं होतं. बरोबरीच्या मैत्रिणी लग्न करून लेकूरवाळ्या झाल्या होत्या. 5 भावांचे 5 संसार झाले होते. म्हातारे वडील या लेकीला घेऊन कधी या लेकाकडे कधी त्या लेकाकडे राहत होते. म्हणत होते, ही असेपर्यंत मी मरायला मोकळा नाही हो. आम्हीच हिचं नुकसान केलं, आम्हीच जबाबदार आहोत याला. खोटं होतं का ते? कोण जबाबदार न कोण अपराधी याचा उहापोह करण्यात आता काय अर्थ होता? नंदू गेली, सगळ्या वेदनांतून सुटली, सर्वांना सोडवलं तिनं.